नागेशराव बस बस एकदम बेस्ट. वाटण्यात आहेत आता. बया लई कन्फ्युजन आहे. चला लवकर घाई करा जरा. ए पोरांनो हळू रे. अगं निशा तुझं हाय का मध्ये? निशा अगं नवरीच्या हातो अजून मेहंदी काढली नाही वे. मोठी आई कशाला काळजी करताय? दीपीन आणलं की कोण होऊन जाईल लगेच. तुम्ही नका काळजी करू. प्रेरणा जरा इकडे हे आज घेऊन जाशील ना. चल काय तुम्ही लई भाऊजी, काय करताय हे सगळं बरं का शिस्तीत जावा. ते देवाट जवळ नेऊन ठेव सगळं. जा आलीस हा अरे मधी पण लावलं का रे? नीट लावा सगळं. हा ए पोरानो ऐका जरा मी काय सांगते. आता ह्या लग्नाची बातमी अंकुशरावला नाहीये. त्याला जर काय कळलं, त्याच्या कानावर ही खबर गेली आणि त्यानं ही येऊन जर लुडबुड केली तर त्याच्या सकट तुमच्या सगळ्यांवर घाना फिरवीन मी. अहो काकी अंकुशरावच काय गावाच्या बाहेरचा एक बी माणूस आपल्या गावात पाऊल ठेवणार नाही ना अशी व्यवस्था करून आलोय बघा. चोख पारा लावून आलोय. आता काका मी आहे की काळजी कशाला करताय? हा पिलाजी अरे तुझ्या जीवावर तर चाललंय की सगळं. काकांना कळले. चल चल हसत बसू नका. जा लागा कामाला. चला निघा. सांभाळून असं झालेलं आहे. हे आके हे लावून घ्या पटकन. अगं 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 कुठे चालली तू? तुझी मैत्रीण वाट बघते तुझी. हा जा आतमध्ये. वैशू एवढे वैशू अगं पिवडे फायनली तुझं लगीन होतंय. ते मी तुझ्या आवडत्या मुलासोबत. तू लय नशिबानेच पिवडे. आम्ही लय खुश आहे. अगं मला बी तुला इथं बघून लई आनंद झाला. मला वाटलंच नव्हतं तू येशील. अगं आलेच नसते. तुझ्या डॅडीनी तर मला लय त्रास दिला तुझ्यानं आणि घरच्यांनी तर माझं बाहेर पडणंच बंद केलं होतं. पण शेवटी वीरू म्हणला. वीरू होय वीरू म्हणला की तू पिऊची समद्यात खास दोस्त आहेस तर अशा वेळेला तू इथं पाहिजेस म्हणून इथं येण्याची व्यवस्था वीरूनच केली. आणि अगं मी वीरूमुळेच इथं आहे. वैशू वीरू भैया असं दारात का थांबलाय राखणदारासारखं? आम्ही काय खाणार आहे तुमच्या होणाऱ्या बायकोला? अगं भैया लाजलं वीरू भैया. पियू वहिनी म्हणलं तर चालेल ना? हा आज रात्री ना मेहंदीचा प्रोग्राम ठेवलाय. तयार राहा. बर हा चला ग. काका सरबत. माया दादा ते देवे लावून आता दमला असशील ना. सरबत पे. दीपे आमचं राहू दे. आज ते मेहंदी लावतात त्यांना दिलंस का? देते की लगेच देते.
अगं बाया किती काम उरकायचे ते अजून. माया हा अरे एवढीच हळद हाया. जा आपल्या गोडाऊनमधनं घेऊन ये. हा ना चालतं. अरे सरबत पी आणि मग जा. वहिनी काय हो भाऊ तुम्ही सांगितलेलं सगळं देव कसं सामान आणलं बघा. आणलं का? हा. जा वाट्या. माया विसरू नका रे बाळा. हा नाही नाही हा लगू लग घेऊन ये. होय. काय झालं वहिनी? काय नाही इधर आलीस मी. बर अगं पुरीनो मेहंदी जितकी जास्त रंगती ना तेवढं जास्त प्रेम असतं बरं का. ए वैशे नीट मेहंदी काढ नाहीतर उद्या रंगली नाही ना तर माझ्या विरूवर रुसल. अहो आई तुम्ही काय बी काळजी करू नका. बघा पिऊच्या हातावरची मेहंदी कशी रंगते ती, कारण वीरूचं माझ्या पिवडीवर लय प्रेम आहे. आली मोठी मेहंदी लावणारी. मी बी बघतेच कशी हिची मेहंदी रंगते ती. पियू उठ ग बाई देवाजवळ दिवा लावून घे बरं. अगं कांचन ती कसं देवाला दिवा लावून तिच्या हाताला तर मेहंदी लावली आहे ना. अगो बाई विसरलेच बघ मी. मला वाटलं का पोरगी संकटात एवढी सुखरूप घरी आल्या आणि विरूचं आणि पियूचं लगीन बी होतंय. अगं हे सगळं असंच व्यवस्थित व्हावं म्हणून तिच्या हातनं देवाऱ्यात दिवा लावावा असं वाटत होतं मला. बरं बरं राहू दे नको उठू. उगच कुठं हात पुसला बिसला तर मेहंदी पुसली जायची तुझी आणि उद्या मेहंदी बी रंगायची नाही का. काकी मेहंदी पण रंगणार आणि देवाऱ्यात दिवा बी लागणार. अगं काकी आलेच आहे. होय पोरीनो तुम्ही करा आलीस मी. काकी तुम्ही मुद्दाम पाठवला ना वहिनीसनी, म्हणजे त्यांची मेहंदी रंगू नये म्हणून. जा दे त्यांना. पियू अगं काय करतेस तू? हात धुतिया. का अगं ती मेहंदी निघून जाईल किती. ते काकीने दिवा लावायला सांगितलंय ना, तर आता त्यांना नाही कसं म्हणणार. आणि राहिला प्रश्न माझ्या मेहंदी रंगण्याचा, तर ते माझं कारभारी बघून घेतील की. जर त्यांचं खरंच प्रेम असेल ना माझ्यावर, तर मी हात धुतल्यावर बी माझी मेहंदी नक्की रंगणार. अच्छा म्हणजे कारभाऱ्यांच्या प्रेमावर अजून शंका आहे तुला. हाय का आता. अगं पियू इतक्या लवकर खरंच धुतलीस होय मेहंदी. हा ते बया अगं नुसती 5 मिनिटं ठेवली नाहीस मेहंदी तरी बी चांगला रंग चढलाय की ग. वीरूभयांचं लयच प्रेम दिसते आमच्या पियो वहिनींवर. हे चोंबडे गप बसती का. आज तिची मेहंदीच रंगली ना, रंगू दे की मग. उद्या सगळ्यांसमोर नाही तिचं थोबाड रंगीलं ना तर नावची कांचन सूर्यवंशी नाही.
हा चुडा म्हणजे सौभाग्याचा अलंकार असतोय. हिरू, अरे हिरू, आई अरे समजा घेतलं पण मंगळसूत्र राहिलं की. अर होय की. आई तू काळजी करू नकोस, मी जाऊन घेऊन येतो. झालं. विरू, अरे कुठं चालला तरा तरा? अहो ते मंगळसूत्र आणायचं राहिलंय, तेवढं जाऊन घेऊन येतो. नाही नाही, तू नाही जायचं. म्हणजे वातावरण लय वाईट आहे बाहेर, तू जाऊ नको. तू तुझी कामं कर, जा, मी बघते काय करायचं ते. जी. पृथ्वी, हा इकडे काय ग मम्मी? हे बघ, बाजारात जा आणि एक मंगळसूत्र घेऊन ये. मम्मी एवढा कसला आनंद झालाय का तुला? ती साड्या काय, ते बांगड्या काय, आणि आता काय तर मला बाजारात नवीन मंगळसूत्र घेऊन ये. पृथ्वी, तू काही डोक्यावर पडलायस का? अरे हिच्यासाठी तुला मी सोन्याचं मंगळसूत्र आण म्हणेन वय. हिच्यासाठी 10-12 रुपयाची काळ्या मण्याची पोत घेऊन ये नुसती, तिच्या लायकीप्रमाणे. मम्मी अगं, तुझ्या तर ना राजकारणाचा इशियाच खोल आहे बघ. आता हिला आपण हिची लायकी दाखवूनच द्यायची. आलंच मंगळसूत्र घेऊन. अगं गुरुजी, उद्या सकाळी लवकर या बरं का. तुम्हाला सांगितलंय ना लवाळी भाऊंनी. अहो भाई, तुम्हाला पाठवती गाडी, या बरं का. आई, अगं बया, लय भारी दिसते अगं तुला साडी. मला तर वाटतंय माझीच नजर लागेल तुला. आईची नजर कधी लागते का लेकराला? आणि तुम्हाला खरं सांगू आई, आणि आज माझी आई असती ना तर तिनं बी माझं असंच कौतुक केलं असतं. खरंच आई, मला तुमच्यात माझीच आई दिसते. पुरी, अगं तुझ्या या आईजवळ ना तुझी हाऊसमौस करायला काय सुधीक नाही ग. अगं गुंजभर सोनं बी नाही देऊ शकत मी तुला. आई, मला एवढी सोन्यासारखी माणसं मिळाली तीच लई झालं माझ्यासाठी. मला आणखी काय बी नको. गुणाची ग माझी पोर. डॅडी, हे काय करताय?
हे सगळं काय? रक्त आहे, आमचं बेईमान रक्त. जगदीशराव, ज्या पोरीला आम्ही फुलासारखं जपलं तीच पोरगी त्या काल आलेल्या पोरासाठी आम्हाला सोडून गेली. आमच्या आबरूचे धिंडवडे काढून गेली, आमच्या स्वाभिमानाच्या चिंदड्या उडवून गेली. आता जोपर्यंत आम्ही तिचे तुकडे तुकडे करत नाही तोपर्यंत हे रक्त शांत होणार नाही. काकी, तुम्ही एवढ्या मोठ्या मनानं आम्हाला घरात घेतलं, आमचं लगीन बी लावून देत आहे. खरंच काकी, तुमचे हे उपकार मी कधी बी नाही विसरणार. किती चांगली आहेस का तू. तुझा ह्यो चांगुलपणा तुझ्या डॅडींमध्ये आला असता ना तर लई बरं झालं असतं. बघ, आज दुपारीच आले होते ग ते. त्यांना म्हणलं आपलं राजकारणातलं वैर बाजूला ठेवून या पोरांचं लग्न लावून देऊया. मला लई घालून पाडून बोलले ग ते, आणि तुला वाईट साईड बी बोलले. आमची पोरगी घरातनं पळून गेली, आमचं नाक ठेचलंय, आमची इज्जत घालवली, आमच्यासाठी ती मेली आहे. एक वेळ माझ्यासाठी असं बोलले असते ना तर मी समजू शकले असते, पण तुझ्याबद्दल असं बोलायला नको होतं त्यांनी. जाताना तर हे बी सांगून गेलेत, काय बी झालं तरी उद्या हे लगीन होऊ देणार नाही म्हणजे नाही. तेव्हा लक्षात ठेव, उद्या ते जर इथं आले तेव्हा हे उद्या लग्न पार पाडू देतील का नाही हे परमेश्वरालाच माहित. तेव्हा लक्षात ठेव, उद्या ते इथं आले तुझ्याशी इमोशनल बोलतील, गोड बोलतील, तुला धमक्या बी देतील. सूर्यवंशीनी धुळभांडी करायला, झाडलोट करायला या घरामध्ये सून म्हणून आणलंय असं बी म्हणतील. तेव्हा काय करायचं हे तूच ठरव. हे सगळं तुझ्या हातात आहे. काकी, तुम्ही काय बी काळजी करू नका. आजपासनं हे घर आणि ह्या घरातली माणसं माझी झाली, आणि त्यांना सोडून मी कुठं बी जाणार नाही. एकदा का मी ह्या घराचं माप ओलांडलं की मग मी तुमचीच झाले म्हणून समज. मग कोणी बी आणि किती बी प्रयत्न केला ना तरी बी मी या घरचा उंबरा ओलांडणार नाही म्हणजे नाही. ती गुणाची आहेस ग तू. बर जा, आज लई धावपळ झाल्या, जा आराम कर. उद्या कुणाचं तरी लग्न आहे, जा.